नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग पाहूया. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आहेत ज्या केवळ घरात ठेवून नकारात्मकता आणतात. यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात. कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि बरेच आर्थिक नुकसान होते. येथे जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल आणि जर या गोष्टी तुमच्या घरातही असतील तर त्यांना आज घराबाहेर फेकून द्या. चला तर मग पाहूया. घरात ठेवलेल्या या 15 वस्तू घर बर्बाद करतात. कोणत्या आहेत ते पाहूया. 1. देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा घरात कटकटी, भांडणे, वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात. 2. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सतत कलह, वाद विवाद निर्माण होतात. 3. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 4. घरात वाहते पाणी, हिंस्र प्राणी, युद्धप्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नये. अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते. घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो. 5. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह निर्माण होतात. 6. देवी देवतांच्या भग्नमूर्ती म्हणजेच तुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नये. याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या देवांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावे. 7. बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतर होते. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. असे घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावेत. 8. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. ही लिंबू मिरची 1 आठवडाहून अधिक काल घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळीच विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात. 9. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपता जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 10. भंगार साहित्य, जुने व वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढाव्यात. दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो. घराची प्रगती मंदावते. 11. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठी लागते. पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो. काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यावर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घरामध्ये लावू नये. 12. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावेत. पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे, चिठ्ठ्या, बिले ठेवू नये. पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीच्या संबंधित वस्तू ठेवाव्या. त्याने पाकिटात लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो. पाकिट पैशाने नेहमी भरलेले राहते. 13. घरात कोल्याची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. 14. पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी.
तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नये. 15. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक, FD वगैरे गुंतवणुकीचे कागदपत्रे व्यवस्थित ठेवावे. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 15. औषधे, कीटकनाशके, बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे मॉस्किटो रिपेलंट या सर्व वस्तू स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलाचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात. घरात ठेवलेल्या काही वस्तू घर बरबाद करू शकतात, जसे की तुटलेली भांडी, तुटलेला आरसा, बंद पडलेले घड्याळ, जुनी झाडू आणि खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी घरात नकारात्मकता आणि आर्थिक नुकसान आणू शकतात. घरात न ठेवण्यासारख्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, तुटलेली भांडी, तुटलेला आरसा, बंद घड्याळ, तुटलेला दिवा यांसारख्या तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत. तसेच खराब वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि जुनी झाडू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू, घराच्या छतावर निरुपयोगी वस्तू जमा करणे टाळा, कारण ते नकारात्मक ऊर्जा वाढवते. इतर वस्तू कोणत्या? तुळशीजवळ कचरा ठेवणे टाळा, कारण यामुळे सुख समृद्धी कमी होते. तसेच खराब झालेले बूट शक्य तितक्या लवकर फेकून द्यावेत आणि ते उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत. जर तुम्ही फाटलेली पर्स ठेवली असेल किंवा पर्समध्ये देवाचे फाटलेले चित्र असेल तर ते काढून टाका. यामुळे तुमचे पैसे कमी होतात. आर्थिक वाढीसाठी तुमच्या पर्समध्ये 5 वेलची ठेवा, ते शुभ मानले जातात. याशिवाय जर घरात तुटलेली तिजोरी असेल तर ती सुद्धा काढून टाका. जर तुमच्या घरात तुटलेली भांडी, तुटलेली काच, बंद घड्याळ, तुटलेला दिवा, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि जुनी झाडू असेल तर त्यांना आज घराबाहेर फेकून द्या. या गोष्टी आपल्या प्रगतीत अडथळा आणतात. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी घरात राहू शकत नाही आणि आर्थिक नुकसान होते. तसेच सर्वसाधारणपणे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. शक्य तितक्या आपल्या सभोवतालच्या नकारात्मकतेमुळे प्रभावित न होण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक गोष्टी करा. येथे माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी आभारी आहे. मी परिपूर्ण आहे. मी आनंदी, निरोगी, प्रचूर, धन्य आणि सुरक्षित आत्मा आहे. दररोज सकाळी ही 3 वाक्ये स्वतःला सांगितल्यास आपल्याला सकारात्मक आणि शांततेत राहण्यास मदत मिळेल. जेव्हा तुम्ही लोकांच्या संपर्कात येता तेव्हा तुमची आभा प्रभावित होते. म्हणून आपल्या आभाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपण पाण्यात थोडे समुद्री मीठ घालावे आणि नंतर त्या पाण्याने अंघोळ करावे. साप्ताहिक आधारावर हा विधी केल्याने तुम्हाला तुमच्या आभाचे रक्षण करण्यात मदत होईल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर आजच घराबाहेर फेकून द्या या वस्तू. घरात ठेवलेल्या या 15 वस्तू घर बरबाद करतात. ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.